अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाई करून 2 हायवा 10 ब्रास वाळू असा एकूण 48,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. मान्य अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथकाची कारवाई. तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना तसेच विक्रमसाळी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. विक्रमसाळी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भोकरदन ते हसनाबाद रोडवर अवैध वाळू वाहतूक चालू असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने कारवाई करण्याकरता आदेशित केल्याने सहपोलीस निरीक्षक योगेश खटकळ, प्रताप सुंदरडे, निखिल सोमशेखर सुरवसे तसेच पोलीस स्टेशन हसनाबादचे चौधरी असे पंचासह कारवाई करण्याकामी मिळालेल्या माहिती ठिकाणी रवाना झाले. प्रथम काही इसम हे हायवा वाळूने भरलेले हायवा भोकरदन ते हसनाबाद जाणाऱ्या रोडकडून येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने गोसेगाव फाटा येथे नजीक सापळा लावून पंचासह थांबून राहिले असता अंदाजे रात्री 1:40 सुमारास 2 हायवा येताना दिसल्या. त्यांना हात देऊन थांबवले असता त्यात वाळू असल्याचेही दिसून आले. सदरवेळी पोलीस पथकाची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन त्यातील हायवावरील ड्रायव्हर पळून जाऊ लागताच पोलीस पथकाने 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे सांगितले. त्यांच्याकडे व सदर ठिकाणी मिळून आलेल्या 2 वाळूच्या हायवा वाहनांचे वर्णन खालीलप्रमाणे मिळाला. माल 25,25,000 रुपये किमतीचा जू वा विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा हायवा, त्यात अंदाजे 5 ब्रास वाळू, किंमत अंदाजे 23,000 ते 25,000 रुपये किमतीचा जू वा विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा हायवा, त्यात अंदाजे 5 ब्रास वाळू की आरोपी संदीप मनोहर काळे, पिंपळगाव गांगदेव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर दुसरा ड्रायव्हर मिळून आलेला आहे, त्याचे नाव यकीन जमील शेख, राहणार लतीफपूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. सदरची कारवाई तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक जालना, विक्रमसाळी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश खटकळ, निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, सोमशेखर सुरोशे तसेच हसनाबाद पोलीस स्टेशनचे चौधरी यांनी केली आहे. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.